बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आता मृतांचे पार्थिव थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे। पार्थिव विमानतळावरून त्यांच्या घरी नेण्यात येणार। मुंबई विमानतळाच्या कार्गो भागात 6 ते 7 रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। खरं तर आज गृहमंत्री अमित शाह यांनी मृत्युमुखी पडलेल्या मृतांना श्रद्धांजली वाहिलेली होती काश्मीरमध्ये आणि त्याच्यानंतर आता मृतांचं पार्थिव थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे। पार्थिव विमानतळावरून त्यांच्या घरी नेण्यात येईल। मुंबई विमानतळाच्या कार्गो भागात 6 ते 7 रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत आणि त्यानंतर खरं तर जे पार्थिव आहे ते त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे। या संदर्भात अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, काय अधिकची माहिती आहे? जे पार्थिव आहे आता थोड्याच वेळात मुंबई दाखल होणार आहेत, त्यानंतर नेमकी काय व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे? मेघना, अत्यंत भ्याड असा हल्ला हा झाला होता आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध जो आहे तर संपूर्ण देशभर नाही तर जगभरातून केला जातोय। यामध्ये ज्या 27 पर्यटकांपैकी 6 पर्यटक जे होते ते आपल्या महाराष्ट्रातले होते। त्यामधले नवी मुंबईतील 1 आणि डोंबिवलीतील 3 असे ते आणि पुण्यातले 2 असे 6 पर्यटक जे आहेत। त्यापैकी जे डोंबिवली आणि नवी मुंबईचे जे पर्यटकांचे पार्थिव आहेत ते आता एअरपोर्ट परिसरामध्ये काही वेळातच आणले जाणार आहेत आणि या भागातून त्यांचे पार्थिव जे ते ॲम्ब्युलन्सद्वारे त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे। खास करून जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भात या इकडच्या ज्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी काही मंत्री जे आहेत ते देखील आता या सगळ्या परिसरात दाखल झालेले आहेत। मंगल प्रभात लोढा असतील किंवा मग आशिष शेलार असतील, हे मंत्री जे आहेत ते आधीच पोहोचलेले आहेत आणि या बाबीत ज्या तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत त्याची तयारी जी आहे किंवा त्याची पूर्तता जी आहे त्या सगळ्या मंत्र्यांच्या देखरेखीखाली पूर्ण केली जाते आणि काही वेळातच त्या सगळ्या पर्यटकांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या घरी त्यांच्या नातेवाईकांसोबत पोहोचवलं जाईल। थोड्या वेळापूर्वीच जे भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत रवींद्र चव्हाण हे देखील काही वेळापूर्वीच पोहोचले, कारण 3 पार्थिव जे आहेत ते डोंबिवलीचे आहेत आणि रवींद्र चव्हाण जे आहेत ते डोंबिवलीचं प्रतिनिधित्व करतात। त्यामुळे त्या बाबत देखील त्यांच्यासाठी हा महत्त्वाची आणि अत्यंत दुःखद अशी घटना आहे। त्यामुळे ते देखील स्वतः या सगळ्या परिसरात पोहोचलेले त्या इकडं त्या नातेवाईकांना कोणता त्रास होणार नाहीये। त्यांचे जे नातेवाईक पार्थिव घेऊन घरी जाणार आहेत त्यांची जी कागदपत्रांची पूर्तता आहे ती व्यवस्थित हवी, यासाठी जी सगळी चोख बंदोबस्त किंवा या सगळ्याची पूर्तता करण्यासाठी हे सगळे मंत्रीगण असतील नेतेगण असतील ते इथं पोहोचलेले आहेत। थोड्या वेळात आता हे सगळे पार्थिव जे आहे त्यांच्या घरी पाठवण्याचं काम जे आहे ते केलं जाईल। मात्र अत्यंत भ्याड असा या हल्ल्याचा निषेध जो आहे तो संपूर्ण देशभरातून महाराष्ट्रातून केला जातोय। खास करून सर्व पक्षीय नेत्यांकडून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता ह्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया केंद्र सरकारकडून असणार आहे, या भ्याड हल्ल्याचं उत्तर कसं दिलं जाणार आहे याबाबतच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत। मात्र सध्या जे पर्यटक या सगळ्या याच्यामध्ये हल्ल्यामध्ये मारले गेले त्यांचं पार्थिव सगळ्यात आधी घरी पोहोचवणं हे महत्त्वाचं काम जे आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं आहे आणि ते आता इथं आपल्याला होताना पाहायला मिळते। उमेश, जर आपण पाहिलं तर खरं तर हे जे कुटुंब आहेत ते आपल्या परिवारासोबत त्या ठिकाणी फिरायला गेले होते, पर्यटक म्हणून गेले होते, मात्र एका क्षणात त्यांच्यासाठी त्यांचं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यानंतर त्यांच्या परिवारावर कुटुंबावर जे काही आता या क्षणी जी काही परिस्थिती आलेली आहे ती खरं तर आपल्या सर्वांना कळण्याच्या पलीकडची आहे। मात्र आता कुटुंबाच्या वतीने त्यांचं पार्थिव घेण्यासाठी लोक यायला सुरुवात झालेली आहे का आणि त्याच्यानंतर काय प्रक्रिया असणार आहे? मेघना, नक्कीच अत्यंत दुःखद अशी घटना कोणत्याही कुटुंबावर असू शकते, कारण त्यांचे जे घरातले जी मंडळी होती ती फिरण्यासाठी काश्मीर पाहण्यासाठी तिथे पोहोचली होती। मात्र या घटनेचे किंवा असं काही आपल्यासोबत घडू शकेल अशी तुझबरी कल्पना त्यांच्या मनात नसताना अशा प्रकारची अत्यंत निंदनीय घटना त्यांच्या कुटुंबियांसोबत घडलेली आहे आणि त्यामुळे ते कुटुंब जे आहे अत्यंत दुःखात आहे आणि याचा प्रतिशोध घेतला गेला पाहिजे असं सगळ्यांचंच, म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं तर म्हणणं आहे पण इतर भारतीयांचं देखील म्हणणं आहे। मात्र त्याआधी त्या जे सोपस्कार असतील किंवा जे पार्थिव असतील त्या पार्थिवावरती जे संस्कार करावे लागतात ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी अनेक नागरिक जे आहेत, म्हणजे एअरपोर्ट परिसर जरी असला त्या परिसरातून हे पार्थिव त्यांच्या घरी जरी पाठवणार असले तरी या एअरपोर्ट परिसरात जे नागरिक येतात ते नागरिक देखील इथं 2 मिनिटं थांबतात, त्यांना श्रद्धांजली वाहतात किंवा त्या सगळ्या संदर्भात दुःख व्यक्त करतात। अशा प्रकारची निंदनीय आणि दुःखदायी घटना आहे आणि अशी अप्रिय घटना कधी घडू नये
आपल्या देशात या प्रकारच्या घटना याआधी घडल्या होत्या, मात्र गेल्या अनेक वर्षानंतर ही घटना अशा प्रकारची घडलेली आहे. त्याच्यामुळे याच्यावर मोठं दुःख आहे ते व्यक्त केलं जात आहे. त्यांचे नातेवाईक नक्कीच आता सध्या दुःखात आहेत. त्यामुळे त्यांना सावरण्याचं काम जे आहे ते काही नेते मंडळी असतील किंवा काही इतर जे त्यांच्या परिसरात राहणारे समाजसेवक असतील किंवा इतर मान्यवर व्यक्ती असतील त्या देखील इथं पोहोचून त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांचं धीर देण्याचं काम जे आहे ते सध्या इथं सुरू आहे. मेघना. निश्चित उमेश, जर आपण तुमच्या व्हिज्युअल्समध्ये जर पाहिलं तर ॲम्ब्युलन्स यायला सुरुवात झालेली आहे, त्या ठिकाणी तयारी चोख करण्यात आलेली आहे. आता लक्ष पूर्णपणे प्रतिनिधींवर आहे, कारण एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतायत की खून का बदला खून से लेंगे, ईट का जवाब पत्थर से देंगे. त्याच्यामुळे आता ह्यांच्याकडून काही प्रतिशोध घेण्यासाठी काही तयारी होते का? कारण जो काही हल्ला झालेला आहे त्याचं उत्तर त्याच प्रकारे देणं हे गरजेचं आहे. संपूर्ण देश हे बोलते उमेश. मेघना, नक्कीच ज्या प्रकारे तू ज्या भावना बोलून दाखवल्यास किंवा त्या भावना सांगितलेल्या आहेत, कशा प्रकारे प्रतिशोध घेतला गेला पाहिजे, हीच भावना प्रत्येक भारतीयांची आहे. कारण अत्यंत असे निरपराध हे पर्यटक तिकडे पोहोचले होते. आनंदाने तो आपला दिवस, आपल्या सुट्ट्या ज्या त्या घालवण्यासाठी त्या तिकडे गेले होते. मात्र आता या भ्याड हल्ल्यामध्ये त्या 27 आपल्या पर्यटकांना जीव गमावा लागला आणि त्याचा प्रतिशोध जो आहे तो घेतला गेला पाहिजे. हीच जी भावना आहे ती प्रत्येक नागरिकाची आहे, प्रत्येक भारतीयांची आहे. मात्र आता केंद्र सरकार नेमकं काय करणार? कारण संध्याकाळी पंतप्रधानांनी या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीतून नेमकं आता सरकार काय करणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. निश्चित सरकार काय करणार याकडेच आता सर्वांचं लक्ष आहे. तुर्तास धन्यवाद उमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मात्र वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट आपण घेतच राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.